तर तेल खरेदीसाठी अमेरिकेनं सूट दिली आहे। यावरती राहुल गांधींकडनं लोकसभेतल्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। 11 फेब्रुवारी रोजीचा व्हिडिओ राहुल गांधींनी ट्विट केलाय। भारताचं परराष्ट्र धोरण नागरिकांच्या इच्छेतून उदयास येतं। आपण जे काही सुरू आहे ते परराष्ट्र धोरण नाही असं राहुल गांधी म्हणालेत। परराष्ट्र धोरण हे भारताच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थितीवरती सत्य अहिंसेवरती अवलंबून असावं लागतं असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। राहुल गांधींचं हे ट्विट आपण बघूयात। भारताचं परराष्ट्र धोरण हे नागरिकांच्या सामूहिक इच्छेतनं तयार व्हावं। परराष्ट्र धोरण आपल्या इतिहास भूगोलात सत्य अहिंसेवर आधारित आपल्या आध्यात्मिक नीतिमत्तेत रुजलेलं असलं पाहिजे। आज आपण जे पाहतोय ते भारताचं परराष्ट्र धोरण नाही। आज जे काही आहे ते तडजोड केलेल्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम। अशी पोस्ट राहुल गांधी यांची। Now the United States will decide who we buy oil from. Yes. The United States will come to us and say, you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Russia, Iran, whoever they want. They will decide. Our Prime Minister will not decide. Please understand, and they will monitor. They will keep a watch, meaning they will look, and if India buys oil from anyone they do not want, they will punish us. तर तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेच्या परवानगीची गरजच काय असा सवाल केजरीवालांनी सुद्धा केलाय। मोदींनी भारताच्या हितासाठी राजीनामा द्यावा असं वक्तव्य केजरीवाल यांचं। परवानगीनंतर केजरीवालांकडनं मोदींच्या राजीनाम्याची मागणी। केजरीवाल आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, भारताला तेल खरेदीसाठी परवानगी देणारा अमेरिका कोण? तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेच्या परवानगीची गरज काय? भारत 140 कोटींचा एक महान देश, अनेक वीर योद्धा भारतात जन्मले। आजवर भारत असा कुणाही समोर झुकलेला नव्हता। आजवरच्या इतिहासात भारताचं नेतृत्व कधी इतकं कमकुवत नव्हतं। ट्रम्प यांच्या समोर खरंच काही मजबुरी असेल तर मोदींनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे।